नमस्कार. परिस फाउंडेशन प्रस्तुत मनाचे खेळमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. अच्छा, कधी तुमच्यासोबत असं झालंय का की आपण एखाद्याशी खूप उत्साहाने बोलत असतो, पण कुठेतरी मनात एक छोटीशी शंका येते की समोरच्या व्यक्तीला खरंच आपलं बोलणं ऐकायचंय की ते फक्त होला हो म्हणत आहेत. आज आपण हीच शंका कायमची दूर करणार आहोत, आणि तेही शरीराच्या एका अशा भागाच्या गुप्त भाषेतून ज्याकडे आपलं सहसा लक्षच जात नाही. अगदी. एक प्रसंग जरा डोळ्यासमोर आणा. समजा तुम्ही ऑफिसच्या पार्टीत आहात किंवा एखाद्या लग्न समारंभात. तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलताय. ती व्यक्ती तुमच्याकडे बघून छान हसतीये. तुम्ही जे सांगताय त्यावर मान डोलावतीये. तुम्हाला वाटतंय की वाह, काय मस्त संवाद चाललाय. आणि मग अचानक सॉरी हा एक अर्जंट कॉल घ्यायचा आहे असं काहीतरी कारण सांगून ती व्यक्ती तिथून निघून जाते, आणि आपण तिथेच विचारात पडतो की अरे, सगळं तर किती छान चाललं होतं, मग असं अचानक काय झालं की यांना जावंसं वाटलं. ह्याचं उत्तर आहे ना, ते आपल्या डोळ्यांसमोरच होतं, पण आपण चुकीच्या ठिकाणी वाचत होतो. आपण त्या व्यक्तीचा चेहरा वाचत होतो, जो समाजात वावरताना खोटं हसू सहज देऊ शकतो. पण शरीराचा एक अवयव असा आहे जो जवळजवळ कधीच खोटं बोलत नाही, आणि तो अवयव म्हणजे आपले पाय. देहबोलीच्या शास्त्रात म्हणजे बॉडी लँग्वेजच्या सायन्समध्ये याला फूट पॉइंटिंग असं म्हणतात. ही एक खूप महत्त्वाची संकल्पना आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपले पाय नेहमी त्या दिशेने वळतात ज्या दिशेने आपल्या मनाला जायचं असतं, आणि म्हणूनच हे देहबोलीतलं सगळ्यात प्रामाणिक लक्षण मानलं जातं. आणि ऐका, हे काही मी माझ्या मनाने नाही सांगत. जो नवारो नावाचे गृहस्थ आहेत, जे FBI चे माजी एजंट आहेत आणि देहबोलीवरचे जगातले सगळ्यात मोठे तज्ज्ञ मानले जातात, ते स्वतः स्पष्टपणे सांगतात की आपले पाय हे आपल्या शरीरातील सर्वात प्रामाणिक अवयव आहेत. पण असं का? पाय खोटे का बोलत नाहीत? यामागे एक शास्त्रीय कारणे बरं का. आपल्या मेंदूत एक लिम्बिक सिस्टम नावाचा भाग असतो. तो हजारो वर्षांपासून जेव्हाही एखादा धोका किंवा नकोशी परिस्थिती येते तेव्हा शरीराला लढा किंवा पळा म्हणजे फाईट ऑर फ्लाईटचा सिग्नल देतो. आणि विचार करा, पळून जाण्यासाठी पहिला सिग्नल कोणाला मिळणार? अर्थातच पायांना. ही इतकी जुनी, इतकी आदिम सवय आहे की आपण त्यावर जाणीवपूर्वक नियंत्रणच ठेवू शकत नाही. आणि म्हणूनच FBI चे एजंट्स गुन्हेगारांची चौकशी करताना त्यांच्या चेहऱ्यापेक्षा जास्त लक्ष त्यांच्या पायांच्या हालचालींवर ठेवतात. अरे वा, ही माहिती तर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. पण हे सगळं फक्त FBI आणि मोठ्या मानसशास्त्राच्या पुस्तकांपुरतंच मर्यादित नाहीये, नाही का? ही गुप्त भाषा तर आपल्या रोजच्या आयुष्यात, विशेषतः आपल्या भारतीय संदर्भात सगळीकडे लपलेली आहे. अगदी बरोबर. आपण 2 छान उदाहरणं बघूया. पहिलं, आपल्याकडचा अरेंज मॅरेजचा तो प्रसिद्ध कांदेपोहे कार्यक्रम. मुलगा आणि मुलगी चेहऱ्यावर हसू ठेवून एकमेकांशी बोलत असतात. पण जर त्यापैकी कोणाचे पार दरवाजाच्या दिशेने वळलेले असतील तर समजून जा की त्यांच्या मनाला तिथून पळ काढायचं आहे, म्हणजे स्थळ काही पसंत पडलेलं नाही. आणि दुसरं उदाहरण ऑफिसमधलं. बॉस केबिनमध्ये कर्मचाऱ्याला काहीतरी महत्त्वाचं समजावून सांगत आहेत. कर्मचारी मान डोलावून सगळं लक्ष देऊन ऐकल्यासारखं दाखवतोय, पण त्याचे पाय जर नकळतपणे दरवाजाकडे वळलेले असतील तर त्याच्या मनात एकच विचार चालू असतो, बॉस, तुमचं भाषण कधी संपणार आणि मला इथून कधी जायला मिळणार? वा, म्हणजे ही तर एक प्रकारची सुपर पॉवरच झाली की समोरच्याच्या मनात काय चाललंय हे ओळखण्याची. पण मग या माहितीचा वापर करून आपण आपले संवाद आणि नातेसंबंध अधिक चांगले, अधिक प्रभावी कसे करू शकतो? यासाठी ना फक्त 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. यामुळे आपण इतरांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकू आणि स्वतःलाही अधिक प्रभावीपणे व्यक्त करू शकू. ओके, तर पहिली टिप, L आकार ओळखायला शिका. तुम्ही कोणाशी बोलत असताना जर त्या व्यक्तीचा एक पाय तुमच्या दिशेने आणि दुसरा पाय बाहेरच्या दिशेने असेल, म्हणजे इंग्रजी L अक्षराच्या आकारात, तर समजून जा की त्यांच्या मनात तिथून निघण्याची इच्छा आहे. अशा वेळी आपलं बोलणं थोडक्यात संपवून जर तुम्ही त्यांना विचारलं, तुम्हाला कुठे जायचंय का, तर तुम्ही एक जास्त समजूतदार व्यक्ती म्हणून ओळखले जाल. आता दुसरी टिप ही खूप महत्त्वाची आहे. एखाद्या ग्रुपमध्ये सामील होण्याआधी त्यांच्या चेहऱ्यावरच्या हास्याकडे बघण्याआधी 1 सेकंड, फक्त 1 सेकंड त्यांच्या पायांकडे बघा. जर त्यांचे पाय तुमच्यासाठी थोडे उघडले गेले तर याचा अर्थ तुमचं त्या ग्रुपमध्ये स्वागत आहे. पण जर त्यांचे पाय एकमेकांकडे बंद असतील तर ते त्यांच्या खाजगी संभाषणात व्यत्यय न आणलेलाच पसंत करतील. आणि तिसरी, जी कदाचित सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे स्वतःची देहबोली सुधारा. जेव्हा तुम्ही कोणाशी मनापासून बोलता तेव्हा जाणीवपूर्वक तुमचे दोन्ही पाय त्या व्यक्तीच्या दिशेने ठेवा. यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मेंदूला एक नकळत संदेश जातो की तुमचं त्यांच्या बोलण्यात 100% लक्ष आहे, आणि या छोट्याशा गोष्टीमुळे विश्वास आणि आपुलकी वाढायला खूप मदत होते. थोडक्यात काय, तर हे नेहमी लक्षात ठेवा, संवादामध्ये फक्त शब्दांवर आणि चेहऱ्यावर अवलंबून राहू नका. कारण शब्द खोटे बोलू शकतात, चेहरा खोटा मुखवटा घालू शकतो, पण तुमचे पाय ते नेहमी सत्यच बोलतात.
समोरच्या व्यक्तीचं मन वाचण्याआधी त्यांचे पाय वाचायला शिका. मग काय, आज हा छोटासा प्रयोग करून बघणार ना? तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी बोलताना त्यांच्या पायांची दिशा नकळतपणे कुठे आहे हे जरा न्याहाळून बघा. तुम्हाला काय आढळून येतं हे पाहणं खूपच मनोरंजक ठरेल. नक्की करून बघा. परीस फाउंडेशन प्रस्तुत मनाचे खेळ या मालिकेतील आजच्या या सादरीकरणातून तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन आणि उपयोगी शिकायला मिळालं असेल अशी आशा आहे. या संकल्पनेबद्दल किंवा इतर मानसिक संकल्पनांबद्दल अधिक माहितीसाठी आपण संपर्क साधू शकता डॉक्टर अजित पाटील, मानसतज्ञ यांना. त्यांचा संपर्क क्रमांक स्क्रीनवर दिलेला आहे. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन मानसिक संकल्पनेसह. धन्यवाद. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.